नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुगमध्ये. नमस्कार. नमस्कार. राजश्री, पीयूष, तुमचा ब्रँड न्यू चित्रपट केस नंबर 73 येतोय 6 फेब्रुवारीला आणि तुम्ही दोघेही काहीतरी वेगळी भूमिका करताय. तुम्ही लॉयर आणि टेक्निशियन्स असणार आहात. तर तुमच्या भूमिकेबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना please सांगा. तर केस नंबर 73 ही जी आमची 6 फेब्रुवारीला येणारी फिल्म आहे त्याच्यात मी मधुरा इनामदार नावाचं पात्र निभावते. आणि मधुरा ही एक खूप गोड गोंडस अशी गर्ल नेक्स्ट डोअर आहे. आणि तिचा व्यवसाय आहे की ती एक लॉ आहे आणि ती लॉयर असल्यामुळे ही जी फिल्मचं नावच आहे केस नंबर 73, त्यामुळे ही केस तिच्या आयुष्याला किती मोठी कलाटणी देते. आणि प्रत्येकाच्याच आमच्या फिल्ममध्ये ही केस नंबर 73 झाल्यामुळे खूप गोष्टी बदलतात. आणि स्पेसिफिकली मधुराच्या आयुष्यात, कारण ती लॉयर आहे आणि ती ट्रेलर मधल्या एका वाक्यात असं म्हणते की आता ही केस मी लढणार. तर ती एक्झॅक्टली केस काय आहे आणि ती हे का ठरवते की ती स्वतः लढणार ती केस. त्यामुळे एक माणूस म्हणून आणि एक लॉयर म्हणून तिची काय जबाबदारी आहे हे आपल्याला येत्या 6 फेब्रुवारीला नक्कीच कळेल. पीयूष, तुझा काय रोल आहे? माझा रोल केस नंबर 73 मध्ये, माझं नाव पीयूष दीक्षित म्हणून आहे. मी संजय दीक्षितचा मुलगा. ॲज अन ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजिस्ट म्हणून माझा रोल आहे. हा एका मधुरा इनामदार नावाच्या मुलीच्या प्रेमात सुद्धा आहे आणि या दोघांचा एक खूप रोमॅन्टिक अँगल तुम्हाला या मूवीमध्ये दिसेल. अलॉंग विथ दॅट या मूवीमध्ये एक अशा काही घटना घडतात ज्यांचा या मूवीमधल्या सगळ्या पात्रांवरती काही ना काही गंभीर परिणाम होतो. त्याच्याच बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही ती बघा 6 फेब्रुवारीला केस नंबर 73 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. चित्रपट आहे, रहस्यपट आहे, थरारपट आहे. सो तुम्हाला जेव्हा ही फिल्म आली तुमच्याकडे तेव्हा वेगळी भूमिका असणार आहे किंवा यासाठी निवडली की तुमचं कॅरेक्टर स्ट्रॉंग होतं त्यासाठी निवडली? पियुषच्या कॅरेक्टर बद्दल बोलायचं म्हटलं तर हे कॅरेक्टर लिहिताना बऱ्यापैकी माझ्यासारखाच एक कॅरेक्टर आहे असं जाणवायला लागलं. सो माझ्यासारखाच आहे, देन वाय नॉट मी. सो दॅट इज हाऊ हे सगळं एक चक्री सुरू झाली आणि मग त्यासाठी झालेले प्रयत्न आणि फायनली एक आउटपुट तुम्हाला दिसेलच लवकरच. दोन्ही होतं की स्टोरी, स्क्रीन प्ले, विषय हे खूप इंटरेस्टिंग होतं. आणि एक कलाकार म्हणून एखादा चित्रपट तुम्ही करायचा जेव्हा ठरवता तर त्याचे दोन पैलू असतात. एक तर चित्रपटाची स्टोरी काय आहे, कथा कशी आहे आणि तुमचा त्याच्यात किती भाग आहे. सो माझ्यासाठी ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ही हो अशीच होती की नाही, मला स्टोरीचाही भाग व्हायचा आणि मला हे कॅरेक्टर सुद्धा करायचंच आहे, कारण महत्वाची भूमिका आहे आणि मला त्यात करण्यासारखं खूप आहे. त्यात नवीन मला काहीतरी मिळालं हे पात्र करताना आणि ते वाचूनच कळत होतं की हे मी आतापर्यंत केलेल्या पात्रांपेक्षा खूप वेगळं आहे. आणि एक कलाकार म्हणून माझ्या मते प्रत्येकाचाच हा शोध चालू असतो की काहीतरी नवीन करायला मिळावं. आपल्याला जे जे येतं, आपल्या आज जे आहे ते संपूर्णपणे दाखवता यावं प्रेक्षकांना. त्यामुळे अभिनय आहे, नृत्य आहे, आमचा रोमॅन्टिक अँगल आहे या फिल्ममध्ये. त्यामुळे असे एक पॅकेज फिल्म आहे संपूर्णपणे. त्यामुळे ह्या चित्रपटाचा भाग व्हायला मिळणं ही फारच मोठी गोष्ट होती. चित्रपटाच्या नावाबद्दल येऊया. ऍक्च्युली केस नंबर 73 73 का हा नंबर आहे? 73 विषम नंबर आहे, मला वाटतं प्राईम नंबर पण आहे. सो 73 का आहे या केसचा नंबर? पीयूष, यू वॉन्ट टू स्टार्ट? सो बेसिकली नॉट 73 आणि 73 बिकॉज हा एक मराठी चित्रपट आहे. सो आपण याला मराठी चित्रपट म्हणून 73च प्रोनाऊन्स केलं पाहिजे. सेकंड आहे की 73 का. सो बेसिकली आपण ज्या गावात, तालुक्यात ज्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे तिथला हा एक म्हणजे आता याचं उत्तर ऍक्च्युली तुम्हाला डिरेक्टर जास्त चांगल्याने देऊ शकतील. म्हणजे हा डिरेक्टर, दिग्दर्शक तुम्हाला जास्त छान पद्धतीने सांगू शकतील. बट अगेन 73 नॉट 73. आणि आपण जेव्हा या चित्रपटाच्या कथानकावर येतो, ट्रेलरवर येतो, तेव्हा बराच थरार दिसतो आहे. रहस्य काही उलगडलेलं वाटतंय बेसिकली,
कारण की पकडला गेलेला आहे खुनी, जो सिरियल किलर आहे ते असं दिसतंय आणि सायकोलॉजिकल अँगल आहे. तर हा अँगल मराठी चित्रपटांमध्ये खूप कमी वापरला जातो. हू डन इट वगैरे ठीक आहे, बट सायकोलॉजिस्ट आणि जेव्हा खुनी असा आहे की ज्याला रिमोर्स नाहीये, म्हणजे ज्याला अजिबात त्याचा पश्चाताप नाहीये, जो ते जे काय करतोय त्याचा, आणि ह्या डायलॉग्स वरून कळतात बऱ्याच गोष्टी. सो अशा खुन्याबरोबर काय बोलतात नाही का, आपण जेव्हा डील करत असतो तेव्हा काय नेमक्या म्हणजे गोष्टी आपण विचार करत असतो. सो हे ऍक्च्युली जाणून घेण्यासाठी चित्रपट बघणं नक्कीच आहे, पण सबकॉन्शियस माइंड आणि सायकोलॉजी ह्याबद्दल आपण या मूवीमध्ये आपण या मुद्द्याला छेडलाय बेसिकली. वा. आणि एखादा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा जनरली फक्त त्या गुन्ह्याकडे बघण्यात येतं, बट त्या गुन्ह्यामागचं जे कारण आहे ते पण समजून घेणं, त्या एंटायर स्टोरी, त्या माणसाची, त्या व्यक्तीची, त्या एका इंडिव्हिज्युअलची ती एक कथा आहे. सो ती पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्यावरती एक उत्तर मिळणं हे आय थिंक चुकीचं होईल. आधी तुमचे खूप खूप आभार, कारण जितक्या बारकाईने तुम्ही हा ट्रेलर बघितलाय, आमची तीच अपेक्षा आहे की प्रेक्षकांनी हा चित्रपटही तितक्याच बारकाईने बरोबर, बघावा. बरोबर. कारण आम्ही खूप एक डिटेल ओरिएंटेड फिल्म बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि ती तुम्ही तितक्याच लक्षपूर्वकतेने बघितली तर ती त्यातला प्रत्येक ऍस्पेक्ट तुम्हाला तसा का आहे किंवा ते तितकं रिसीव्ह करता येईल. बरोबर. त्यामुळे आम्ही हे आवर्जून सांगतोय की चित्रपटगृहातच जाऊन बघा, कारण तुम्ही म्हणाल की घरी आल्यावर बघू, तर घरातले डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला त्या चित्रपटाला जस्टिस नाही करता येणार. त्यामुळे एकतर थरारपट आणि तुम्ही बरोबर म्हणालात सायकोलॉजिकल थ्रिलर्स हे कमी बनले जातात. विलनचा पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवणारे आजपर्यंत आपण अगदीच हाताच्या बोटावर मोजण्यासारखे चित्रपट आहेत, की जरी तो किलर असेल तरी तो जन्मजात किलर नव्हता. तो जो कोणी व्यक्ती आहे मग तो बरोबर. तसा का घडला, समाजातल्या कुठल्या घटकांमुळे त्याची तशी भावना झाली ते करण्याची, त्याचे तसे इमोशन्स चुकीच्या दिशेने का गेले, आणि ते थांबवायला, ते प्रिव्हेंट करायला आपण माणूस म्हणून काय करू शकतो. आम्ही हेही दाखवलं की म्हणजे घरापासून सुरुवात करायची. बरोबर. देश साफ करायचा आहे, देश स्वच्छ करायचा आहे, समाज सुधार करायचा आहे, तर तुमच्या घरापासून घरातून करा. सुरू झालं. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्ही आमचं म्हणणं पण एका खूप एंटरटेनिंग पद्धतीने आणि ते फक्त बोलून न दाखवता ते दाखवलंय आम्ही. त्यामुळे असा हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट कारण आहे. आपण नेहमी बोलतो ना, मराठी चित्रपट हो. आशयघन असतो, हो. समाजाचा आरसा दाखवायचा प्रयत्न करतो, बरोबर. आणि जे समाजात होतंय, बरोबर, म्हणजे आपण आता बोलतोय की आपण फिजिकली फिट असणं खूप जरुरी आहे, गरजेचं आहे. बट Exactly. व्हॉट अबाउट मेंटल फिटनेस? आपण मेंटली किती Precisely. फिट आहोत, आणि ते घरापासून बरोबर बोललात की सुरू Precisely. केलेलं पाहिजे. तर हा चित्रपट त्या अनुषंगाने थोडस प्रकाश टाकणार आहे का? 100% टाकणार आहे. असंच नाही तर त्याच्या ते तुम्हाला काय करता येईल, इंडिव्हिज्युअल लेवलवर काय करता येईल. आणि परत मी तेच सांगते की तुम्हाला असं वाटेल की आता चित्रपट ह्याच्याच बद्दल आहे की एका सोशल इश्यूला घेऊन आम्ही चित्रपट केला, तर तसं नाहीये. आम्ही एक खूप इंटरेस्टिंग केस घेतली आणि त्यातनं तुम्हाला जो बोध घ्यायचा आहे माणूस म्हणून, ऑडियन्स म्हणून, तो तुम्ही तुमच्या लेवलवर घेऊ शकता. पण आम्ही एक प्रीची फिल्म नाही बनवली आहे. आम्ही एक खूप Okay. एंटरटेनिंग, परत तेच पॅकेज फिल्म मी ह्यासाठी म्हणते की त्याच्यात कोर्ट ड्रामा आहे. आपल्याला आर्ग्युमेंट्स आवडतात कोर्टातली बघायला, की जे गिव्ह अँड असतं डिफेन्स आणि प्रॉसिक्युशन मध्ये, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. एक रोमॅन्टिक अँगल आहे. बरं, तुम्ही जे प्रोफेशनली करता ते करताना तुम्हाला पर्सनल लाईफ मध्ये पण त्यांनी बदल काय घडू शकतील, काय लेवलला बदल घडू शकतील, हेही आमचा चित्रपट दाखवतो. त्यामुळे प्रत्येकाचा माणूस म्हणून आणि एक प्रोफेशनल म्हणून कसा कस लागलाय ते तुम्ही बघायलाच. या चित्रपटाचं एक गाणं रिलीज झालेलं आहे, जीव बोलतो, Yes. तर तुम्ही गाऊ शकलात तर खूप छान. पियुष हा ऍक्च्युली एक खूप सुंदर गायक आहे आणि आय थिंक तुम्ही फार उत्तम सजेशन दिलंय. त्यामुळे पियुष, गो हेड. की तुम्हा दोघांवर चित्रित आहे सॉन्ग, आणि सो प्रेझेंट करू शकते स्वतः. गाणं मला जरा आवडेल. नाही सो स्टार्ट कर, मी कोरस द्यायला Yeah. आवडेल मला. ओके. कोवळ्या पावलांच्या मखमलीचा हुलीने अंतरीची खूण पटली, बहरले सारे ऋतू.
हे स्पर्शाने वा वा, क्या बात. शहरून गेले हरवून भान सारे मी अधीर झाले. अलवार ओढ जागे नजरेत भावनांची झोका उधळलेला तू सावरून घे. क्या बात आहे. एक USP या चित्रपटाची, ज्यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा प्रेक्षकांनी. चित्रपटातला मूवी मधला जो सस्पेन्स थ्रिल कन्सेप्ट आहे तो बाहेर येण्याच्या आत लगेच जा आणि पहिले बघा. सस्पेन्स कुणासाठी ठेवू नका की हा मोडेल, लगेच जा. Spoiler. स्पॉइलर साठी वेट करू नका, लगेच जा, लवकर जा आणि बघा. मी म्हणेन की मी जसं आता आधी पण मेन्शन केलं की विदाऊट डिस्ट्रॅक्शन्स बघण्याची फिल्म आहे ही. की कुकरची शिट्टी वाजली, बेल वाजली, कोणीतरी फोन केला, हे सगळं जग बाजूला ठेवून शांतपणे 2 तास पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला पूर्ण आनंद घ्यायचा असेल, जो मेकर्स म्हणून आम्हाला मिळालाय हा चित्रपट बनवताना, तो तुम्हाला हवा असेल, तो तुम्हाला अनुभवायचा असेल, तर विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन्स तुम्ही हा चित्रपटगृहात जाऊनच ही फिल्म बघा. कारण काही सिनेमे हे थिएटरसाठीच बनलेले असतात आणि बरोबर. ते सगळ्यांच्या मध्ये बसून त्या मोमेंट्स अनुभवणं एकट्याने नाही पण एकत्र फार महत्व आहे. आणि म्हणून चित्रपटगृहात जाऊन संपूर्ण फॅमिलीला, मित्रमैत्रिणींना घेऊन ही फिल्म बघा. राजश्री, Yes. राजसी, येस पियुष, येस तुम्हाला 6 फेब्रुवारीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू खूप सर, खूप थँक्यू धन्यवाद. सो मच.